नमस्कार. भारतीय जनता पार्टी कायमच आपला प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने सगळीकडे फिरत असते आणि मतदार कसे आपले सदस्य वाढतील, मतदार कसे वाढतील, सदस्य नोंदणी करते. पण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रकार असा घडला की RSS जी RSS जी संस्था आहे, म्हणजे संघ आहे, जो भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या प्रेरणेतूनच मोठी झालेली आहे. त्या RSS चे जे कार्यकर्ते होते त्यांनी एक कॉलेज होतं, कॉलेजच्या समोरच त्यांनी जो RSS चा जो प्रचार आहे तो करायला सुरुवात केली होती. त्याला विरोध करण्यासाठी तिथले एक स्थानिक नागरिक आले आणि त्यांनी सांगितलं, हा प्रकार कॉलेजच्या समोर तुम्ही का करताय? हा जो असा प्रकार करायचा असेल, बोलायचा असेल, काय करायचं असेल, तुम्हाला जी तुमची संस्थेचा प्रचार करायचा असेल तर हा तुम्ही बाहेर ठिकाणी, म्हणजे इतरत्र दुसऱ्या ठिकाणी चला, जावा तिथून आणि तिथे करा. कारण कॉलेजच्या समोरील मुलांना बिघडवण्याचे काम RSS दुसरी भारतीय जनता पार्टी करत आहे, असे त्यांनी मोठे आरोप केलेले आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ पोलाइटली या सगळ्या गोष्टी आहेत. मुस्लिम असेल, बुद्धिस्ट असेल, शीख असेल, इसाई असेल, कुणी असेल, तुमच्या RSSचा एजेंडा काय? मागं उभा राहा. अजेंडा काय? साईडला हो, तिकडे साईडला हो. अजेंडा काय तुमचा? धार्मिक करण्याचा अजेंडा आहे ना तुमचा? एकत्र यावं, काही देश एकत्र यावा नाही, त्या तुमच्या पॉलिसीज ना सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या या. कळलं का? जर तुमच्याकडनं बंद होत नसत तर 2 मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवतो मी तुम्हाला. थांबा. लवकर उचल. यायला फोन केला, उचल. तुम्हाला सांगू राहिलो पहिलेच, या सामाजिक तेढ निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये. उचल लवकर, इथून उचल ताबडतोब. समोर या इकडं उचल, हे सांगतोय उचल. उचल. कुठल्याही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही. 2 मिनिटात उचल. चल उचल लवकर. मित्रा उचल, काढे लवकर. उचल लवकर, काढा लवकर. आहे ताबडतोब काढा. तुम्ही शिक्षण घेताना रे, तुम्हाला कळत नाही काय गोष्टी? काढ लवकर. 2 मिनिटात काढ. गोडीने सांगू राहिलो, काढ. चल लवकर का. तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं. शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही. कळालं का? कालच तुम्हाला सांगितलं होत्या सगळ्या गोष्टी या. विद्यार्थी ना तुम्ही, इकडे आहो. तुम्ही इकडे या. हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने हे सगळे धार्मिक संघटना अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब. इथं RSS ची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावरती सगळ्या गोष्टी करायच्या. मला सांगा, बुद्धिस्ट धर्म असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, काही जरी असेल, त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये हे करायला पाहिजे का? हे बघा, हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे. वातावरण खराब करायचंय का? आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिकवाल, मारण यांना भडव्याला सगळ्याला पकडून. PI साहेबाला बोलून आलं, इकडे तू कोणाला फोन लावून तू? हे बा, फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांचं. बंद करे. उचल. काढ. 1 मिनिटात ये. मागून घे, लांबून घे. काढ लवकर. काय अडचण आहे? उचल. 1 मिनिटात. 1 मिनिटात उचल. या धार्मिक गोष्टी करायच्या नाहीत अशा. पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी? मिरगे साहेब, या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का? ऐकून घ्या. समाज कोणताही असू द्या, समाज कुठलाही असो, धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो, शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात. हे काय करतात? हे तरुण पोरांना पकडतात. मग काय शिकवता तुम्ही तिथं? काय शिकवता? अहो, काही देशाभिषेक आणि तुम्हाला देशाचं करायचं आहे ना. आम्हाला मी सांगतो तुम्हाला, धर्म कुठे शिकवला जातो सांगा. पोलीस स्टेशनला घ्या. चला पोलीस स्टेशनला घ्या. मी सांगतो तिथं चला ना. तुम्ही चला ना. हे बोलतो मी गावाला. हॅलो, धर्म कुठे शिकवला जातो ते सांगा. हॅलो, ऐका साहेब, या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना, इथं हे RSSचे लोक जे आहेत ना, या तिथं ते कॅम्पिंग लावून या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी प्रोत्साहन देऊ राहिले. मला एक सांगा साहेब,
धर्म कोणताही असो, धर्माचा विरोधच नाहीये. अहो काय शिकवता मला सांगा. संघ हा धर्माचा विषय नाहीये. काही पण प्रोपगंडा करू नका.